शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि शिवसेनेला समर्थन देणारे अपक्ष नगरसेवक आज कोकण भवनावर जाऊन गट स्थापन करणार आहेत। महापौर निवडीच्या दिवशी दगाफटका टाळण्याकरता शिवसेनेने हे पाऊल उचलले। मुंबई महापालिकेत महापौर कोणाचा या प्रश्नाचं उत्तर अद्याप कुणाकडेच नाहीये। मात्र शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून मुंबईचा महापौर आपल्याच पक्षाचा असेल असा दावा करण्यात येतोय। या पार्श्वभूमीवर शिवसेनेने उचललेलं पाऊल हे अतिशय महत्त्वाचं मानलं जाते। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर आता आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, शिवसेना कशा प्रकारे आता पावलं टाकताना पाहायला मिळते? या गट स्थापनेमुळे काय नेमका फायदा शिवसेनेला होईल? नक्कीच अश्विन, महापौर निवडणुकीचं अगदी अत्यंत महत्त्वाचं आणि पहिलं पाऊल शिवसेनेकडून उचललं जाते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आज सर्व नवनिर्वाचित नगरसेवक जे आहेत ते या महापौर बंगल्यावरती जमणार आहेत। त्याचबरोबर जे अपक्ष आहेत ज्यांनी शिवसेनेला समर्थन दिलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि सर्वजण कोकण भवनवर जाऊन कोकण आयुक्तांना पत्र देऊन त्यांचा गट स्थापन करणार आहेत। याचाच अर्थ पुढच्या काही दिवसांमध्ये जे दबाव तंत्राचा वापर सत्ताधारी पक्षांकडून होतोय की अपक्ष फोडण्यासाठी तो होऊ नये, हे अपक्ष फुटू नयेत आणि महापौर निवडणुकीसाठी जे मतदान होईल, हात वर केला जाईल, त्यासाठी जो गट आता स्थापन केला जाईल त्यामधले सगळे नगरसेवक हे शिवसेनेच्या बाजूने मतदान करावेत यासाठी ही दक्षता खर्च घेतली जाते। हा प्रोसिजरचा भाग आहे। आपल्यासोबत मंगेश सातमकर आहेत जे विभाग प्रमुख आहेत आणि नवनिर्वाचित नगरसेवक आहेत। त्यांना विचारूया, सर खूप नाव तुमचं चर्चेत आहे, तुम्ही महापौर पदासाठी त्या रेसमध्ये आहात, पण ही जी सगळी प्रोसिजर आहे त्याबाबत काय सांगाल? ही प्रोसिजर आता आपण संपूर्ण पूर्ण करतोय। निवडणुकीमध्ये निर्वाचित झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये कालच आम्ही रजिस्ट्रेशन केलं, संपूर्ण तपशील आमचा, आणि आता त्यांचं पत्र घेऊन आज आम्ही विभागीय आयुक्त कोकण आयुक्तांना आम्ही आज भेटतो आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं। ते हा प्रोसिजरचा भाग आहे आणि ते सगळे नगरसेवक म्हणून आज त्या ठिकाणी महापौर बंगल्यावरती सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि सगळेजण एकत्र मिळून आम्ही त्या ठिकाणी जातोय। अत्यंत उत्साह आहे सगळ्या नगरसेवकांमध्ये आपण पाहू शकतो आणि येत्या काही दिवसात ज्या घडामोडी घडणार आहेत त्याही खूप पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अश्विन, ऋत्विक, या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।